जांभळ्या द्यायला लागले. भर दुपारचं टायमिंग आहे, एकदम कडक उन्हात बाहेर पडायचं म्हणजे नको वाटते. म्हणून मग थोडंसं थांबून बाहेर पडावं म्हणलं. थोडंसं असं म्हणजे म्हणतात ना की झोप अशी लागली ती की आता उठून ये असं वाटत होतं, पण पुन्हा आणि राहणार तसंच राहिले. अरे ती जाळी आणि मोकळं कशाला मी चालली आहे तुला बाहेर ते ठिक्यात घालायला सांगितलेलं मी. आणि त्यात भर दे. असं कसं घ्यायचं ते भांड्याची? बया म्हणतोय तसं भांडी घ्या, भांडी म्हणणार आहे तू. लोक ही काय भांडी घेऊन आल्या भया? तुला लय मारीन मग का चिडवलं तर. अरे नाही, अरे मी तुला कुठे चिडवले जांभूळ काढून गेले. हे बघा, याला पकडून आणला, हा पळाला होता. आंघोळ घातले. आलेला भांड्याचा कारखाना आहे तो, हा कारखाना आहे. आणि त्याच्या पुढची जी कंपनी आहे ती आहे महालक्ष्मी. कुठला रोड आहे, काय आहे, पत्ता काय आहे इकडचा जरा सांगा. ही असू दे, संगीता मेटल म्हणून आहे. ही लाईन कुठली आहे काय माहिती, असं गोल 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 फिरल्यागतच आहे. म्हणजे या बोळातनं घुसलं ना की 4थ्या 5व्या गल्लीत निघेल असं आहे ही पूर्ण. MIDC जाताना दाखवेल मी. स्वच्छ क्लीन आहे खरं MIDC. हो इकडं इथला पत्ता काय आहे रे? W हां 19 हां W19 हा पत्ता आहे. थँक्यू. तर ज्यांना कोणाला यायचं असेल तिथं इथं या. माझं तर सगळं उचकटलं आहे. काजळ 10 रुपयाची पेन्सिल आणि विचारतात मला कोणती लावते. इथं आपल्या मनानं पाहिजे ते बघू शकतोय ना, कोणी दाखवायची गरज नाही, सुटायचं सरळ. बघूया आता, मला जेवढं काय होईल तेवढं तुम्हाला मी दाखवेन. तर मला खूप साऱ्या जणींनी इथला पत्ता मागितलेला होता, भरपूर साऱ्या जणींनी. तर मी पूर्वी येत होते, पण आता मध्यंतरी भांडीच बंद केले. आता मला पण जे काय घ्यायचे आहेत, एक म्हणजे पनीर मेकर, ते पनीर चालू ना ते बघूया. ऑनलाईन आपण शोधतोय, तसंच इथं काय आहे का बघायचं आहे मला. आणि तसं तर दिसलं तरी मग आपण काही ना काहीतरी घेतोच. म्हणून मला शक्यतो आहे ना अगदी येऊ वाटत नाही का, मला राहत नाही आहे. आवडलं की घरासाठी असेल तर मी घेते त्या. आता हा बघा, गोकुळ शिरगावमध्ये हा कारखाना येतो. आणि जर आपल्या घरापासून जिथं आता मी राहते तिथून जर बघायला गेलं तर गाडीवरती फक्त 10 ते 12 मिनिटामध्ये या कारखान्यात आम्ही जातो. एवढ्या जवळ आहे. मी जसं म्हटलं ना की मी ज्या एरियात राहते ना तिथं खूप सारे कारखाने असे आहेत की ज्या कारखान्यामध्ये जाऊन भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही खरेदी करू शकतो. पण स्पेशली सांगायचं झालं तर हा कारखाना जो आहे तो गेली जवळजवळ 8-9 वर्ष झाला आम्ही इथे येतोय. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघा, पहिल्यापासून मी सगळं शेअर केलेलं आहे. माझ्या घरातली जेवढं काही जर्मन म्हणजे भांडी होती, आणि जसं यूट्यूब झाल्या आणि जेव्हा मी तुमच्या ओळखीला आले त्यावेळेला भरपूर कमेंट आले की ते जर्मन तेवढं काढ, कारण प्रचंड प्रमाणात होतं. इथंच येऊन मी घेतलेलं होतं बरं का ते, कारण भांड्यांची हाऊस भरपूर होती सुरुवातीच्या प्रपंचामध्ये. पण मला जेव्हा कमेंट आल्या ना तर ती सगळी गोळा करून मी इथंच आणून मोडीत घातलेली होती आणि इथूनच काय लागेल ते घेतलेलं होतं. पण त्याच्यानंतर मी थोडीशी अशी जागरूक झाले म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर मी कुठल्याही प्लास्टिक वगैरे ह्या त्या गोष्टींवरती इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा मी तांबा आणि पितळ या गोष्टीला प्राधान्य दिलेलं होतं. आता सध्या जर बघायला गेली तर मला काय एखादं भांडं घेऊ वाटलं किंवा मला समजा आवडलं म्हणून जर मी घेतलं तर मी तांबा पितळ शिवाय शक्यतो मी घेत नाही. जसं आता बेसिक काही गोष्टी लागतात ते आपण घेऊ शकतो, बरोबर आहे. पण जर एखादी गोष्ट आवडली म्हणून घ्यायची तर तांबा आणि पितळ, कारण ते एक असं आहे की भविष्यातलं सोनं आहे. पण बाकीचं जे ग्लास असू दे, प्लास्टिक असू दे किंवा इतर काही असू दे, जे दिसायला छान दिसतं म्हणून आपण घेतो, पण लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये आपले पैसे वेस्टेज जातात. त्यामुळे शक्यतो तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असू दे किंवा काही आवडलं म्हणून घ्यायचं असू दे किंवा गरज आहे म्हणून घ्यायचं असू दे, तर भलेही थोडंसं मेंटेनन्सला येतं प्रॉब्लेम, कारण का कलई करून घ्या, पुन्हा ते घासून घ्या वगैरे, पण बेस्ट आहे. असो, तिथं आता मला जे काय पाहिजे होतं ते बघितलं. त्याच्यानंतर वरती आले. मला पूर्णाची चाळण एक घ्यायची होती, कारण माझ्याकडे 2-3 चाळणी आत्तापर्यंत झाल्या, पण काय कोणाला टिकतच नाही आहेत. ते कडण असं जे आहे ते कट होत जातं, म्हणून आता एक थोडीशी मोठी घेतली. याच्या आधी माझ्याकडे छोटी होती, त्याचे कान निघून गेले. त्याच्यानंतर पुन्हा ती जाळी आतली फाटली आणि मग बरेच दिवस झालं माझ्याकडे चाळणच नव्हती. मी आपल्या इकडची तिकडची आणायची, तेवढ्यापुरतं करायची. मी इथं शोधत होते पनीर मेकर. म्हणजे सध्या जर बघायला गेलं तर बघा, पनीरसाठी पण आहे, सोबत दह्यासाठी पण मिळतं. पण मी ते बघितलं इथं, मला दोन्हीही मिळालं नाही. बरेच जण लग्नाचं भांडी जी असतात ना ती इथंच घेतात, मोठं जे असतं, कारण हे होलसेल शॉप आहे. बाहेरच्यापेक्षा इथं आपल्याला म्हणजे भरपूर सारं होलसेलमध्ये मिळतं. ही कढई स्टीलची आहे, मी हातात घेतलेली. बापरे बाप, एवढी जड होती ना की जास्त जड पण भांडी नको वाटतात. बघा आता माझ्याकडे ना पितळेची भांडी आहेत, पातेली मोठी मोठी. त्यावेळेला तुमचे दादा असे म्हटले की घेतलं तर जडच घ्यायचं, टिकतं. पण ज्यावेळेला तुम्ही घासता वगैरे किंवा ज्यावेळेला तुम्ही असं भांडीत म्हणजे जाळीत सगळं घासून ठेवता आणि ते उचलाय गेलं ना खूप ओझं होतं.
त्यामुळे शक्यतो जड घेऊ नका. तांबा पितळमध्येच एकदम असं आपल्याला पाहिजे त्या वजनामध्ये आपण घेऊ शकतो. आता इकडं वरच्या साईडला आले, थोडंसं आणि बघितली तर मला काय पाहिजे, तेलाची किटली एक पाहिजे होती, पण हे सगळं मी वापरून टाकून देऊन बसलेले आहे. त्यामुळे पुन्हा मला तेच घ्यायचं नव्हतं. वेगळं काय मिळतंय का बघत होते तेलासाठी, पण जेच आपलं रेग्युलर जे मी तर भरपूर वेळा वापरलेलं आहे आणि काढून टाकलं म्हणजे ठेवून दिलेलं आहे. त्यामुळे मी आता हे तर काय घेणार नाही, कारण असलं आहे माझ्याकडे. याचा पण तोच गोंधळ आहे, ते गळतच. प्रॉपर आहे पितळ आहे ना, कलाई केलेलं आहे. नक्की का छान आहे ना. हा जरा मोठं बघा याच्यापेक्षा. तर आम्ही जे मोडकं तोडकं नेलं होतं ना, त्याच्यामध्ये भांड्याची जाळी पण होती. ते सगळं मिळून 900 रुपये घेतलं. काल मला चिडवत होते ना की दादा तुमचे भरपूर हसत होते. त्याच्यामागचं कारण तेच होतं की तुला 20 रुपये पण कोण देणार नाही, एवढंसं मोड काढले म्हणतो ते. पण त्याचे 900 रुपये झाले, कारण त्याच्यामध्ये जी भांड्याची जाळी होती. कारण बघा मी असंच 4 वर्षापूर्वी दादाला म्हटलेलं होतं की मला एक जाळी आणून द्या. मला वाटतं प्लास्टिकची किंवा लोखंडी येतात भांडी ठेवायला, ती आणून देतील. पण त्यांनी स्टीलची आणली, जवळजवळ 600-700ची ती. मग ती असल्यामुळे कदाचित त्याचं म्हणजे वजन स्टीलमुळे म्हणजे गेलं. बाकीचं जे होतं ते नॉनस्टिक, त्याला तर काही जास्त एवढंही मिळत नाही आहे, कारण ते जर्मनमध्ये येतं, वरनं कोटिंग येतं. असं तवे जे असतात त्याला पण पुन्हा म्हणतात ना कवडी मोलाचा भाव येतो. मला आवडलेलं हे भांडं खूप आवडलं मला, छान आहे दिसायला ना. तेच म्हणते मी, धरायचं कशानं, उचलायचं कशानं. धरलेला काल आवत नाही, मग ते थप्पी बसा. आणि माझेच व्हिडिओ बघणारे एक ताई तिथं आल्या आणि त्यांनी मला ओळखलं. तर त्यांनी ही समई घेतलेली होती. समई जी आहे ती मी म्हटलं किती किलो आहे दाखवा जरा, कारण माहिती असावं ना आपल्याला पण. तर वरती वजन दिसत आहे बघा, तर ही 8000ला एकदम जड आहे. माझ्यामध्ये 6 किलो का काहीतरी भरलेलं आहे बघा, थोडं कमी. तर ती 8000ला तिथं आहे, म्हणजे बरं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इथं भांड्याचं, म्हणजे तांबा पितळ जे आहे ते हे सेक्शन फक्त एवढंच मिळतं इथं. घराच्या वेळेला ज्या घागरी असतात ना आपल्या, आता पूजेच्या वेळेला सागरच्या असू दे, माझी असू दे, ज्या बहिणी घेतात, तर आम्ही इथंच घेतलेलं होतं. आणि इथं एक मात्र आहे, तुमचं तुम्ही जा, पाहिजेल ते बघा, पाहिजेल ते घ्या. कोणी दाखवायला असू दे नसू दे, काही फरक पडत नाही आहे. सगळं तुम्ही आज जाऊन बघू शकता. तुम्हाला जे पाहिजेल ते हातात घेऊन चेक करू शकता. आणि आमच्यातच एकाच्यात कार्यक्रम आहे, तर आता आम्हाला पण घागर वगैरे घ्यायचे. तर मी बघायला लागली होती की बाबा आपल्याला त्यांना द्यायला काय घ्यायचं आहे, म्हणजे कुठली घ्यावी, नवीन काय आले आहे. तर हे आता नवीन आलेलं आहे. मग मी आता घेतलेलं नाही, कारण अजून थोडासा वेळ आहे. म्हटलं आता घेण्यात अर्थ नाही आहे, जेव्हाच्या तेव्हा घेऊया. पण डिझाईन वगैरे बघून ठेवल्या की बाबा कसे आहेत काय. तांब्यांमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आलेले, पण मला ती ठोक्याची घागर आवडली. ठोक्याची म्हणजे त्याला वर डिझाईन बनवलेली आहे ती, आणि त्याच्या गळ्याला ना वेगळंच एक धातूचं हे आहे बघा. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं प्रॉपर तांबा पाहिजे, प्रॉपर तांबा मिळतो, प्रॉपर पितळ प्रॉपर. तर इथे ना मी तांब्याचं घंगाळ बघत होते. घंगाळ म्हणजे काय, ज्यामध्ये आपण देव वगैरे स्वच्छ करतो, धुतो. तर माझ्याकडे आता एवढं सगळं आहे. मला एका ताईनीच कमेंट केलेली की काय गं तुझ्याकडे एवढं सगळं आहे, सगळं करतेस, मग पाठीमध्ये कशाला देव धुते. ठीक आहे म्हटलं, चला त्यांचं पण सांगणं जे आहे ते बरोबर आहे. माझं कसं आहे की बाबा ठीक आहे, कशात पण धुऊ दे, चालते. पण आपण सगळं इतर घेतोय, तर म्हटलं मग हे घ्यायला काय हरकत आहे. पाठीत धुते तिथं बघून घ्या, बघून घ्या. हां घ्या त्यातले जरा मोठं बघा ना, ते हेच मोठं आहे. इथं एक प्लेन आहे ते बघा. हां चलो हे बघा, यात बघू. हां तेच की, असं करायला लागतं. त्याच्यावर काय काय होतंय, चपाती नुसती होत्या का, आंबोळी डोसा, ते विचारायला पाहिजे. हा नको बाबा, हे असलं हे काट्या नको, मला ब्रँड पाहिजे. आमचं स्वतःच हा ब्रँड खरंच चालेल का व्यवस्थित? आमचं स्वतःच आहे. तुमचा स्वतःच आहे? 3 लेअर कोटिंग आहे त्याला. कितीला आहे? 700 आणि 5 mm थिकनेस आहे. जाड तवा येत नाही. जाणार का ह्याचं कोटिंग? 3 लेअर आहे. दुसऱ्या कंपनीचं 1 लेअर सिंगल लेअर येते. आमचे 3 वेळा लेअर केलेले असतात. काय करू बघायचं काय वाटलं खराब आणून द्यायचं. दादा दादा तुमच्या भरोश्यावर वापरायला लागल्या, तुमचा आता कारखानाच तुमचा आहे म्हणून घ्यायला लागल्या. द्या
तून आल्यानंतर बाहेर असं वाटायला लागलं ना काहीतरी जिंकल्यागत, एवढं गरमी आहे आत. बाहेर किती ते MIDCतलं वातावरण किती सुंदर आहे हो. मोठे मोठे रोड, एकदम स्वच्छ वातावरण आहे. म्हणजे असं असेल हो, पण रस्ते बघा. आता दाखवते मी MIDCत एंट्री केल्या रस्ते बघा. अजून एका जागी जायचं होतं, जे मी काल बोलले होते देवघराच्या संदर्भात बोलायला, पण ते बंद झालं. स्टार म्हणून आहे, जिथं ना तुम्ही पाहिजे तसं फर्निचर बनवून घेऊ शकता. आपल्या घरातलं किचनचं जे काय आहे, ट्रॉल्या गेलेल्या मशीनवरती, म्हणजे पूर्ण मशीन मेड आहेत, तर त्या तिथंच केल्या. तर मी आता तिथंच जाणार होते, पण ते बंद झालं. बघा घरात एंट्री करायला आणि लाईट गेली. किती वाजता आम्ही आलोय बघा. आम्ही बाहेर गेलो की तू काय तर किचन मध्ये शिजवायला लागलायस. दिदे ह्यो काय बटाट्याची भाजी करत असलेला. पण माझ्या देखरेख मध्ये शिकायला काय प्रॉब्लेम. मी असताना काय चिर म्हणलं तर चिरत नाही. अगं तुला कसं परफेक्ट लागते आणि आमचं असलं का नाही. मी घरातून परवा पण बाहेर गेलते असंच, तर आरुण ते काय बटाट्याचं बनवलं होतं. आज बाहेर गेले तर बटाट्याची आमटी बनवली. आता काय म्हणायचं, घरात एवढं मी स्वयंपाक बनवते, 2-2 तास उभारते करते, पण मी नसताना यांना उद्योग करायची किती सवय आहे. म्हणजे कसं की देखरेखमध्ये असावं ना. कुठं काय भाजलं, पोळलं, सांडलं, लवणलं, काय करायचं सांगा. पण यांचं कसं आहे की तुला परफेक्ट लागतं आणि आमचं आम्हाला कसं पण करता येतं म्हणून आम्ही करतो. अरुण मस्त असं आम्हाला लस्सी बनवली आहे. काय काय टाकलं बाळा. साखर तेवढी रिअल लस्सी झाली. मस्त केले, थँक्यू बाळा. कारण तिकडून दमून आल्यामुळे चहा प्यायची इच्छा नव्हती. काय ग पॅन्तुडी, आज पॅन्थरला आंघोळ घातली आहे. आंघोळ घातल्यावर मग अशी पळाला होता, भया असल्या स्पीडनं गेला मागं. कुठं पकडला त्याला होय ना. ते व्हिडिओ मध्ये लावलंय. आज लय हसत होता एवढा, दोघी पोरगी आणि पप्पा. हे बघा ताक प्यायला लागलेत दादा. ह्याला काय तर द्या रे बाबांनो. अरे बाहेर घेऊन जा, ताक दे ना त्याला. अरे जा ना, दे जा. ती बघ ना कसं बघायला लागलंय. पहिल्यागत भांडत नाही. आणि त्याला आंघोळ घातली की तेवढा घरात असतोय. पळ जा जा. ए पॅन्थर, दात बाहेर आलाय का काय पॅन्थरचा. तो तवा आणलाय आंबोळी. लगेच पीठ भिजत घाल. तो त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे त्या कंपनीचा म्हणून घेतलाय. अरे स्वतःचा कुठं असतो. आता इतर ब्रँडचे ते ठेवतात, तसं त्यांनी स्वतः तो ब्रँड केला. हा घे ठेव बाबा. मला जे येड्यात काढून रे काम. हा आले पैसे. ए चंद्राला बघायचं जाळी ती वेगळी. येडच आहे ना. काय म्हणते बघा. तुला आवडलं का बघ. हा आवडले. कढई बघ. वजन आहे का. आहे ना. हे कितीला बसलं. 1600 का 1700 ना. हा काय निघाले त्याला. हा हा लिक्विड असते. मला वाटलं एक त्यातलं काय तर गेलं. एवढं कसं स्वच्छ झालं. पण मी एवढं कसं म्हणजे एकदा वापरलेल्या भांड्याला किंमत नसते का. सगळ्याच गोष्टीला बघ कसं असतं.
तू 4 व्हीलर जर आता हा आणलीस, आज 4 व्हीलर आणली ना, उद्या आणलीस तू त्या कंपनीतनं गाडीतनं बाहेर पडली बाहेर काढली की किंमत Gate कमी मधनं. झाली. की तिची हाफ प्राइस होती लक्षात हा. ठेव. असो, तुम्ही प्राईस विचारचाल तर मी तुम्हाला सांगते की आपण जे घेतलेलं तवा आहे तो 700ला बसलेला आहे. कढई जी आहे ती 2100 रुपयाला, ते हंडी टाईप जे आहे ते 2200 रुपयाला, आणि ते घंगाळा जे आहे ना, म्हणजे आम्ही घंगाळ म्हणतो बरं का, आणि काही जणी म्हणतील की घंगाळा काय शब्द वापरते, तर ते तो जो आहे तो 1500 का 1600, 100-150चा काहीतरी फरक असू शकतो, एवढ्या हिशोबाने घेतलेला आहे. काही भांडी वजनावरती असतात, काही किलोवरती म्हणजे नगावरती असतात. असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता ते मार्केटमध्ये आपण जेव्हा जातो, चौकशी करतो, तेव्हा कळतं. समई जी होती ती म्हणजे नगावरती होती. मग मी म्हणले की नगावरती आहे तर त्या किती किलो भरते दाखवा. आणि माझं जे भांडं होतं ते सुद्धा नगावरती होतं. पण काही अशी भांडी आहेत, जसे मी पातेली वगैरे तेव्हा घेतलेली ती किलोवरती मी घेतलेली होती. आता त्याला ऑलरेडी सगळी कलई केलेली आहे, कुठेही आपल्याला कलई करायची गरज नाही. आता माझ्याकडे ऑलरेडी जे आहेत त्याला कलई करायची आहे म्हणून मी शक्यतो त्याचा वापर कमी केलेला आहे. पण कोल्हापुरामध्ये होते एका जागी कलई, फक्त प्रॉब्लेम हाच आहे की ते जायला एक दिवस ठेवायला पाहिजे, आणायला एक दिवस पाहिजे. मग दादा काय बोलले की त्या हिशोबाने तिकडच्या दिशेला जेव्हा कधी काम असेल तेव्हा जाता जाता नेऊया, कारण खास असं त्याच्यासाठी जायचं वगैरे असा काय आपल्याकडे वेळ नसतो. सकाळी जेवढी काय मी भाजीपाला वगैरे सगळं ही केलेलं होतं तो व्यवस्थित ड्रेन झालेला होता. त्याच्यानंतर मग डबे काढून जिथल्या तिथं हे सगळं भरून ठेवलं. आता आठवड्याभराचं काहीही टेन्शन नाही. आता याच्यानंतर मी लागले स्वयंपाकाला, पण मी काही शेअर केलं नाही. चला, ह्या व्हिडिओचा इथंच मी एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. मनापासून तुमचे आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.